नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. राजेश लोखंडे यांनी आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवास आमदार प्रताप सरनाईक यांची उपस्थिती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ आणि सन्मान प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवात आमदार प्रताप सरनाईक यांनी केली देवीची पूजा. वर्तकनगरमधील साईनाथ नगर येथे दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सवाच्या आयोजनाला उत्साहात सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे स्थानिक शाखा प्रमुख राजेश लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव साजरा केला जातो. नवरात्र उत्सव हा ठाणे शहरातील एक महत्त्वाचा सांस्कृतिक सोहळा असून या ठिकाणी दरवर्षी हजारो नागरिक सहभागी होतात. 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवात विशेष आकर्षण म्हणजे दांडिया रास. डीजेच्या तालावर नागरिक रंगबिरंगी पारंपरिक वेशभूषेत दांडिया खेळण्याचा आनंद घेतात. विविध गाण्यांवर ताल धरत हा सोहळा साजरा होतो. नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण असतं. मंडळाच्या वतीनं उत्कृष्ट नृत्य सादर करणाऱ्या व्यक्तींना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला जातो. यावर्षीच्या नवरात्र उत्सवात सहभागी होण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. काल या उत्सवात स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी देवीचं दर्शन घेतलं आणि मंडळाच्या कार्याचं कौतुक केलं. आमदार सरनाईक यांनी उत्सवाच्या आयोजनाबद्दल शाखा प्रमुख राजेश लोखंडे यांचं अभिनंदन केलं. त्याचबरोबर मंडळाच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम कसे महत्त्वाचे आहेत यावरही त्यांनी भाष्य केलं. आमदार सरनाईक यांचा मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. त्यावेळेला उपस्थित नागरिकांनी देखील त्यांचा मोठ्या उत्साहात स्वागत केलं. नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं ठाण्यातील साईनाथ नगर हे एक महत्त्वाचं सांस्कृतिक केंद्र बनलं असून पुढील काही दिवसांमध्ये इथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला असून पुढील काही दिवसात या उत्सवाची रंगत अधिक वाढण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा उद्घाटन समारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाला. यावेळेला राज्यपाल CP राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या नव्या महाविद्यालयात 100 विद्यार्थ्यांच्या क्षमतेसह 430 खाटांचं रुग्णालय असेल. महाराष्ट्रातील 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या योजनेत अंबरनाथचा समावेश असून यामुळे ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी मिळणार आहे. महाविद्यालयाच्या इमारतीचं काम लवकरच पूर्ण होणार असून नोव्हेंबरपासून विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात 7,600 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली आहे. त्यामध्ये नागपूर विमानतळाचं आधुनिकीकरण आणि शिर्डी विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचा समावेश आहे. मोदी यांनी मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाबद्दल गौरव व्यक्त करत राज्याच्या प्रगतीचं श्रेय शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले यांना दिलं. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील आरोग्य सेवा क्षेत्रात मोठी सुधारणा होईल आणि लाखो लोकांना उत्तम वैद्यकीय सेवा मिळेल. सर, आपल्या ठाणे जिल्ह्यात पहिलं मेडिकल कॉलेजची सुरुवात झालेली आहे. काय सांगा? खूप आनंदाचा दिवस आहे आज. खूप आनंदाचा दिवस आहे आज. आजच्या दिवशी अंबरनाथ येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाची स्थापना आणि त्याचं दूरदृश्य प्रणालीद्वारे फाउंडेशन, लेइंग स्टोन आणि उद्घाटन हे माननीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते झालेले. माननीय पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजित पवार साहेब, वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेब, त्याशिवाय या प्रकल्पासाठी, या वैद्यकीय महाविद्यालयासाठी ज्यांनी अक्षरशः रक्ताचं पाणी केलं आणि प्रत्येक कुठलाही प्रयत्न असा सोडला नाही, असे आमचे सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब, सन्माननीय आमदार किनीकर साहेब, श्री संजय केळकर साहेब आणि या सर्वच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी याला अथक परिश्रमातून हे शासकीय महाविद्यालय जिल्ह्यासाठी मिळवून दिलेलं आहे. खरं तर शासकीय महाविद्यालय आणि तेही 100 जागांचं ही फार मोठी अचिव्हमेंट आहे. आणि आणखी त्यात आनंदाची बाब म्हणजे आपण येत्या काही दिवसामध्ये त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू करणार आहोत. सर्व अर्थानं पूर्ण असलेलं हे वैद्यकीय महाविद्यालय निश्चितपणाने ठाणे जिल्ह्यामध्ये शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवणार आहे. या जिल्ह्यातील व आजूबाजूच्या परिसरातील आरोग्य व्यवस्था निश्चित सुधारण्याच्या अनुषंगानं सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून इथं प्रशिक्षित असलेले आणि
उच्च विद्याविभूषित असलेले डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ हे तयार होऊन जिल्ह्याची व परिसरातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यामध्ये निश्चित मदत होणार आहे. त्याबद्दल आम्ही सर्व ठाणेवासियांना आणि परिसरातील सर्वसामान्य जनतेला यांचं अभिनंदन करतो. मी पुन्हा एक वेळा माननीय पंतप्रधान महोदय यांचे आभार मानतो, माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो आणि उपमुख्यमंत्री महोदय, वैद्यकीय शिक्षण मंत्री महोदय आणि विशेषत्वाने यामध्ये सहकार्य असणारे आणि त्यांच्या नेतृत्वातून आणि प्रेरणेतून हे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन झालं ते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, ठाण्याचे खासदार श्री मस्के साहेब, त्याशिवाय किनीकर साहेब, केळकर साहेब या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सन्मान युवा प्रतिष्ठान वर्तकनगरच्या नवरात्र उत्सवात काल ठाण्याचे लोकप्रिय आमदार प्रताप सरनाईक यांनी देवीची मनोभावे पूजा केली. यावेळेला त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला सुख, समाधान आणि ऐश्वर्य लाभावे अशी प्रार्थना केली. ठाण्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होण्याची मागणी देवीकडे केली असल्याची माहिती त्यांनी दिली. आमदार सरनाईक यांच्या या भेटीदरम्यान माजी नगरसेविका परीक्षा सरनाईक, साईनाथ नगरचे शाखा प्रमुख राजेश हिरामण लोखंडे तसंच परिसरातील शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या निमित्तानं सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आमदार प्रताप सरनाईक आणि शाखा प्रमुख राजेश लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र फाटक आणि माजी नगरसेविका राधिका फाटक यांनी या सत्काराचं आयोजन केलं होतं. आमदार सरनाईक यांनी आपल्या भाषणात सांगितलं की नवरात्र उत्सव हा एकता, भक्ती आणि समाजसेवेचा उत्तम प्रतीक आहे. त्यांनी देवीच्या चरणी महाराष्ट्र राज्याच्या समृद्धीची प्रार्थना केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याची पुढील प्रगती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक उपक्रमांच्या महत्त्वावर जोर दिला आणि या उत्सवातून एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपण्याची प्रेरणा मिळत असल्याचं सांगितलं. कोळमाजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमचे शिवसेनेचे शहर प्रमुख राजू फाटक यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे हे 25वे वर्ष आहे की सन्मान प्रतिष्ठानच्या माध्यमातून या वर्तकनगर परिसरातला सगळ्यात मोठा हा नवरात्र उत्सव होत असतो. या ठिकाणी गरबा काढण्याचा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून होत असतो. हजारो लोक या ठिकाणी सहभागी होत असतात. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचं खरं हे वर्तकनगर आणि ह्या वर्तकनगर परिसरामध्ये राजू फाटक यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून जो हा कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिलेल्या. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब दरवर्षी आवर्जून ह्या कार्यक्रमाला येत असतात आणि त्याचबरोबर अनेक दिग्गज नेते मंडळी, चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार ह्या कार्यक्रमाला येत असतात आणि माझा तर हा घरचा कार्यक्रम असा मी समजतो आणि त्यामुळे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हे कार्यक्रम ह्या ठिकाणी आयोजित करण्यामध्ये राजू फाटक आणि त्यांच्या परिवाराचा हातखंड आहे. मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. फाटकताईंनाही शुभेच्छा देतो की असे उपक्रम आणि कार्यक्रम आपण ह्या परिसरामध्ये राबवत राहत भविष्यामध्ये आई जगदंबेला प्रार्थना करतो की फाटक कुटुंबाच्या त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर असाच वरदहस्त राहू दे आणि भविष्यामध्ये अजून उज्ज्वल आणि यशस्वी वाटचाल, राजकीय वाटचाल, व्यावसायिक वाटचाल त्यांच्या माध्यमातून हो या आई जगदंबेच्या प्रार्थना. जागतिक टपाल दिनाचं औचित्य साधून ठाणे डाक विभागाच्या वतीनं गेमपेक्स या संकल्पनेवर आधारित शहाड इथे पार पडणाऱ्या फिलालटली माहिती पत्रकाचा अनावरण सोहळा डाक अधीक्षक समीर महाजन यांच्या उपस्थितीत आणि स्टॅम्प छंद जोपासणाऱ्या व्यक्तींच्या समवेत पार पडला. येत्या 21 आणि 22 नोव्हेंबरला ठाणे, नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील स्टॅम्प कलेक्शन छंदप्रेमींना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देण्याचं आवाहन अधीक्षक महाजन यांनी केलंय. सध्या जगात फास्ट ट्रॅकमुळे डिजिटल लाईफ अनुभव आहोत, परंतु अशा डिजिटल लाईफमध्ये सुद्धा विविध पालक वर्ग, विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि जनसामान्यात स्टॅम्प छंद जोपासण्याची उत्कंठा वाढवणं आणि या छंदाला एक प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने भारतभर तसंच जिल्हा स्तरावर डाक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती पत्रकारांना यावेळेला बोलताना दिली. या प्रदर्शनाच्या निमित्तानं शिक्षक पालकांमध्ये स्टॅम्प संबंधित विषयांवर माहिती गोळा करून त्याचा प्रसार होण्यासाठी ठाणे डाक विभागाचं सहकार्य लाभेल असंही अधीक्षक महाजन म्हणाले. सर, आज टपाल दिनानिमित्त कार्यक्रम तुम्ही ठेवले, काय आहे आणि त्याचा उद्देश काय आहे? नमस्कार, मी समीर महाजन, ठाणे डाक विभाग प्रवर अधीक्षक. आपणा सर्वांना सर्वप्रथम जागतिक टपाल दिन 9 ऑक्टोबरच्या हार्दिक शुभेच्छा. आज ठाणे डाक परिवारामार्फत 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी प्रायोजित
फिलाटली एक्झिबिशन म्हणजे स्टॅम्प एक्झिबिशन याचं जे प्रायोजित कार्यक्रम आहे 21-22 नोव्हेंबरला शहाडमध्ये सेंचुरियन कॉलेजला, तर त्यासंबंधीचं माहितीपत्रक प्रॉस्पेक्टस रिलीजिंग सेरेमनी आम्ही 9 ऑक्टोबर जागतिक टपाल दिनाचा योग सांभाळून सर्व ठाणे डिस्ट्रिक्ट, नाशिक डिस्ट्रिक्ट आणि रायगड डिस्ट्रिक्ट या तिन्ही डिस्ट्रिक्ट्समधले सर्व फिलाटलिस्टला संपर्क करून त्यांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये प्रॉस्पेक्ट रिलीज माहितीपत्रकाचं उद्घाटन सोहळा आज आम्ही प्रायोजित केला होता. त्याच्यामध्ये ठाणे डाक परिवाराचे माझे सर्व सदस्य तसेच ठाणे डाक परिवारामधले खेळाडू यांनासुद्धा आम्ही निमंत्रित केलं होतं. गेमपेक्स 2024 याचा लोगो, त्याचं प्रॉस्पेक्टस, याचं अनावरण सोहळा आज आम्ही संपूर्ण केला. हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं मोठा विजय मिळवला. तसंच जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाला पराभूत करून लोकशाही मजबूत केली. या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी ठाणे शहर भाजपाच्या वतीनं बुधवारी सायंकाळी जल्लोष करण्यात आला. कार्यक्रम ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर सॅटिस पुलाखाली आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी 6 वाजता झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे अनेक कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते. विजयाच्या निमित्तानं फटाके फोडण्यात आले आणि मिठाई वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला. संजय वाघोले यांनी आपल्या भाषणात सांगितलं की हरियाणातील विजय हा भाजपाच्या विकासवादी धोरणांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा परिणाम आहे. जम्मू काश्मीरमध्ये लोकशाहीला दहशतवादाच्या विरोधात मिळालेला विजय हे भारताच्या सुरक्षिततेचं मोठं यश आहे. कार्यक्रमात ठाणे शहरातील विविध मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आणि त्यांनी या विजयाचा आनंद उत्साहात साजरा केला. काल देशामध्ये हरियाणा राज्य आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी मतदान झाल्यानंतर मतमोजणी झाली आणि हरियाणा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीने विजयश्री त्या ठिकाणी खेचून आणली आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये 29 सीट जिंकून त्या ठिकाणी सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून भारतीय जनता पार्टी अस्तित्वात आलेली आहे. देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीने केलेली मेहनत, नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आणि गृहमंत्री अमित शहा यांची चाणक्य नीती आणि यामुळेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत, देशभरामध्ये मोदी राबवत असलेल्या योजना, महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजित पवार यांनी राबवलेल्या योजना आणि त्यामुळेच हरियाणा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झाला आहे. हरियाणा झाकी आहे और अभी महाराष्ट्र बाकी आहे. महाराष्ट्रामध्ये पण आम्ही विजयश्री खेचून आणणार आहे आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष विजयाच्या दिशेने वाटचाल करणार आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या चैत्र नवरात्रोत्सवात ठाण्याच्या टेंबिनाका इथे राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देवीच्या आरतीत सहभाग घेतला. यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आरतीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना शर्मिला ठाकरे यांनी नमूद केलं की मी नवी मुंबईत केलेले विधान चुकीच्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला गेला. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात पोलिसांची भूमिका योग्य होती. बलात्काराच्या आरोपींना कोणत्याही जात, धर्म किंवा राजकीय पक्षाशी जोडू नये. आरोपी हा आरोपीच असतो, त्याला इतर आरोपींसारखीच वागणूक मिळायला हवी. शर्मिला ठाकरे यांना बदलापूरमधील 2 लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी ट्रस्टींना जामीन मिळाल्याबद्दल विचारलं असता त्यांनी असं सांगितलं की बलात्काराच्या आरोपीला कोणताही राजकीय रंग देऊ नये. पोलीस आपली भूमिका योग्य पद्धतीनं पार पाडतायत. राज्यातील एसटी महामंडळानं प्रवाशांना अधिक सुविधा देण्यासाठी 2500 डिझेल लालपरी बस ताफ्यात समाविष्ट करण्याच्या योजना आहेत. या नव्या लालपरी बसमुळे खेड्यातील नागरिकांना प्रवास करताना मोठा फायदा होणार आहे. महायुती सरकारनं राज्यातील एसटीच्या ताफ्यात 2500 नव्या डिझेल लालपरी बस दाखल करण्यासाठी गतिमान हालचाली सुरू केल्यात. या बसच्या आगमनामुळे प्रवाशांना वेळेत आणि गतिमान प्रवासाची सुविधा मिळेल. सध्या बसेसची संख्या अपुरी असल्यानं प्रवाशांना बस वेळेवर मिळत नाही. या समस्येवर महायुती सरकारनं प्रभावी तोडगा काढलाय. या नव्या बसेस लवकरच दाखल होतील, ज्यामुळे नागरिकांच्या प्रवासाच्या समस्यांचं समाधान होईल. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा राजेश लोखंडे यांनी आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवात आमदार प्रताप सरनाईक यांची उपस्थिती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ आणि सन्मान प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवात आमदार प्रताप सरनाईक यांनी केली देवीची पूजा.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलभाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.